जय गुरुदेव मित्रांनो, ज्ञानेश्वरीमध्ये संत शिरोमणी बालयोगी ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंतांनी सांगितलेल्या योग मार्गाचं रहस्य जनसामान्याच्या हितासाठी आणि भल्यासाठी सांगितलेलं आहे. संजय धूतराष्ट्राला म्हणतो, राया, श्रीकृष्ण आता जो सुंदर योग मार्ग सांगणार आहेत तो ऐक. खरे तर ब्रह्मरसाचे हे पक्वान्न भगवंताने अर्जुनासाठीच तयार केले आहे, पण आपले दैव थोरवल्याने आपण पाहुणे होऊन अर्जुनाची पंगत साधणार आहोत. कारण कुठलेही कष्ट न घेता हे ज्ञान भोजन आपण सहज करणार आहोत. हे ज्ञान भोजन आपण सहज करणार आहोत. यावर धूतराष्ट्र म्हणाला, याविषयी तुला कोणी विचारले आहे? राजाच्या या बोलण्याने संजयाला समजून आले की म्हाताऱ्याचे चित्त पुत्रप्रीतीने व्यापून गेले आहे. दुसऱ्या कोणीही असता तर असा सुंदर प्रसंग म्हाताऱ्याचं चित्त हे पुत्रप्रेमाने व्यापून गेलेलं आहे. दुसरा कोणीही हा सुंदर प्रसंग साधून येत आहे हे पाहून आनंदी झाला असता. स्वतः संजय मात्र श्रीकृष्णाचा हा संवाद ऐकायला मिळणार म्हणून फार हर्षभरीत झाला आणि म्हणून मोठ्या आदरयुक्त वाणीने संजय त्या संवादाचा आशय आता सांगत आहे. मी संजय कुरंगळ आपणास विनंती करतो की जीवनामध्ये जर सुख प्राप्त करायचं असेल, प्रत्येक अडीअडचणीला संपवायचं असेल, तर भगवंतांनी सांगितलेला हा योग मार्ग आम्हाला गुरुमुखोतून मिळाला. मागील 35 वर्षापासून मी आज सोहम साधनेचं ज्ञानार्जन करतोय. आपणही करावं म्हणून भगवंतांनी या 6व्या अध्यायाला हा संवाद अगाध विवेक सागर आहे. मोठ्या आदरयुक्त वाणीने संजय त्या संवादाचा आशय आता सांगत आहे. 6व्या अध्यायाला हा संवाद अथांग विवेक सागर आहे. त्यात चर्चिलेला विषय अतिप्रकृतीचा आहे. जसे सागरामधून अमृत निघाले त्याचप्रमाणे हा ज्ञानेश्वरीतला 6वा अध्याय संपन्न योग विद्येच्या भांडारातून निघालाय. वस्तुत गीतेची खरी सुरुवात तेथूनच आहे. मागील 4 अध्याय, पहिल्यामध्ये तत्वज्ञान, या रूपामध्ये गीता अशी काही नाही. हे जमिनीत पेरलेले बी आहे व ही गीता आणि गीतावेल 6व्या अध्यायापासून अंकुरित आहे. मी ज्ञानदेव हा 6वा अध्याय सर्व साहित्य गुणांनी अलंकृत करून तुम्हाला सांगणार आहे. लक्ष देऊन ऐका. हा सर्व खेळ मनाचा आहे आणि मन जर माणसाचं एकाग्र चित्त असेल, सोहमचं ध्यान असेल, सोहम आत्मचिंतन जर करीत असाल, तर याच जन्मामध्ये पूर्णताशा मोक्ष प्राप्ती होती. अहो, माझे सहजचे स्फूर्त बोल आपल्या बोलाने परतत्वाला जिंकून आणणारे आहेत आणि तरीही त्या बोलाच्या ध्वनी लहरी नाद ब्रह्माच्या संगीत लहरीपेक्षा कोमल असणार आहेत. ते बोल जेव्हा श्रोत्याच्या चित्तात आपला आशय पोहोचवतील तेव्हा पंडिताची सभा सुद्धा तोंडात बोटे घालेल आणि तोंडात बोटे घालण्या इतकी आश्चर्यचकित होईल. त्या बोलाचे रस माधुर्य श्रोत्याच्या कानांना आनंद विणारे असले तरी श्रोत्यांना ते बोल आपण गुणगुणावे असे वाटेल. नाकांना माझे बोल सुगंधित वाटतील. हे सर्व बोल असे एक सुंदर शब्दचित्र रेखाटतील. ते श्रोत्याच्या डोळ्यातून अश्रू येतील आणि ते म्हणतील, अरे तू उभे केलेले हे शब्दचित्र म्हणजे सौंदर्याची खाणच आहे. जेव्हा माझे बोल वाक्य होईल आणि श्रोत्याच्या चित्तात प्रवेश करील तेव्हा ते चित्त वाहवा वाहवा अशा शब्दाच्या बाहुनी माझ्या बोलांना आलिंगन घालाव्यास बाहेर धावेल. असा हा प्रकार होईल आणि
एकटा सूर्य जसा सर्व जगाला प्रकाश देतो, प्रकाश देऊन आनंदवितो, तसे माझे बोल श्रोत्याच्या सर्व इंद्रियांना सुख देतील. पण माझ्या बोलाचे हे व्यापक सामर्थ्य ज्यांना शब्दाच्या धात्वर्थार्थाचे सुयोग्य ज्ञान लाभले असेल त्यांनाच उमजेल. त्यांना इतका आनंद होईल की ज्यांना जणू चिंतामणी रत्न लाभलेसे वाटेल. मोक्षाचे पक्वान्न भरून मी ही ज्ञानपूर्ण ताट वाढणार आहे आणि ते निष्काम झाले आहेत त्यांच्यासाठीच आहे. जो कोणी एका श्रवण इंद्रियाशिवाय बाकी 4 इंद्रियांना पूर्णपणे ताब्यात ठेवू शकेल त्यालाच हा लाभ घडेल. श्रोत्यांनी शब्दाच्या मुळाकडे जाऊन हा गीतार्थ समजून घेतला पाहिजे. त्यासाठी चित्तावर साठलेले पूर्व संस्कार काढून टाकावे आणि आनंददायी परतत्वाच्या राशीवर जाऊन बसावे. श्रोते हो, तुम्हीच या गीतार्थाचे अधिकारी आहात, कारण तुम्ही ऐक व पारलौकिक सुखाच्या इच्छा या गीतार्थावरून वाळून टाकल्या आहेत. तुम्ही या गीताचंद्राचे चकोर आहात आणि तुमचे माझे प्रेम ध्यानात घ्या व माझे बोलणे कुठे कडवट झाले असेल तर ते दुर्लक्षित करा. आता भगवंत काय म्हणतात ते पाहू. वस्तुत बुद्धीला कळावयास अवघड असल्याने हे शब्दामध्ये मांडता येणार नाही, पण श्री गुरुच्या कृपेने ते अवघड कार्य मी करीन आणि जे आतींद्रिय आहे त्या बुद्धीच्या आटोक्यात आणेन. कुशल खनिज शास्त्राला सुद्धा सापडण्यास अवघड असते. ते सोने ज्याच्या हाती परीस मणी आहे त्याला अगदीच सोपे आहे. श्री निवृत्तीनाथ मला एखादा परीस लाभावा तसेच लाभले आहे. मग मी अरूप अशा तत्वाला रूपामध्ये का जाणू शकणार नाही. षडगुणाचे अधिपती व निरासक्ताचा सखा भगवंत म्हणतात, पार्था चित्त देऊन ऐक. कर्मसन्यासी व कर्मयोगी यांना तू भिन्न मानू नकोस. ही नावे जशी एकाच पुरुषाला एकापेक्षा अधिक नावाने ओळखतात तशी निराळी आहेत. पाणी 2 माठामध्ये भरले तरी भिन्न आकाराच्या त्या घटात पाणी एकच असते. जो पुरुष फलाचा लोभ न धरता कर्मे आचरतो त्याला जाणकार लोक योगी मानतात. जो पुरुष फलाचा लोभ न धरता कर्मे आचरतो त्याला जाणकार लोक योगी मानतात. स्वधर्माचरण करताना ज्या पुरुषाला ज्या कर्मचरणाचा मी करता आहे अशी जाणीवही नसते व जो फलाविषयी पूर्ण आसक्त असतो तो पुरुष नुसता योगी नव्हे तो योगीश्वर होय. पण ज्याचे चित्त वासना रहित झाले आहे त्याने जरी कर्माचरणाने टाकली तरी मी कर्माचरणे टाकली या भावनेने ओझे तो वाहतच असतो. म्हणून स्वधर्म पालन व उदरनिर्वाह होत राहावा यासाठी करावी लागणारी कार्य जो पूर्ण निरीक्ष राहून आचरतो तोच योगी होय. सर्व शास्त्रे हेच सांगतात की ज्याने संकल्पनातून जन्मणारी मी आणि माझे ही भावना टाकली तोच योगी. आता कोणा एखाद्याला या योग प्रवाताचे शिखर म्हणजे मोक्ष त्वरित गाठावा असे वाटत असेल तर त्या साधकाने पुढील प्रमाणे वागावे. सर्व शास्त्रे हेच सांगतात आणि हेच तत्व सांगतात की ज्याने संकल्पनातून जन्मणारी मी माझी ही भावना टाकली तोच योगी. आता कोणा एखाद्याला या योग प्रवताचे शिखर म्हणजे मोक्ष त्वरित गाठावा असे वाटत असेल तर त्या साधकाने पुढील प्रमाणे वागावे. म्हणजेच यम नियम ह्या प्रवताचा पायथा आहे तेथे प्रथम यावे. यम नियम या प्रवताचा पायथा आहे तेथे प्रथम यावे. मग वर चढण्यासाठी आसनाची पाऊल वाट पकडावी.
अति अवघड असा प्राणायाम साधून त्या पाऊल वाट्याने प्रत्याहाराचे पठार गाठावे. वैराग्य नसेल तर त्या पुढची वाटचाल बुद्धिमंतांनाही घसरगुंडीची होते. वैराग्य नसेल तर या पुढची वाटचाल बुद्धिवंतांनाही घसरगुंडीची होते. म्हणून दृढ वैराग्य जवळ असावे, म्हणजे प्रवास अर्ध्यावर सोडावा लागत नाही आणि धारणेपर्यंतची वाटचाल सहज होते. या पुढचा मुक्काम म्हणजे ध्यान. तेथे पोहोचले की साध्य लाभते. तेथे साधकाचे मन स्वच्छ होते आणि आनंदग्रथेच्या समाधीत ते राहू लागते. मग यमनियमाच्या बळावर आसनाच्या पाऊल वाटाने प्रत्याहाराचा कडा चढून ध्यानापर्यंत यावे. सोमचं आत्मचिंतन करावं, सोमचं ध्यान करावं आणि एकदा काय सोमचं ध्यान सिद्ध झालं तर मनुष्य समाधीत ते राहू लागतात. आणि एकदा का मनुष्याला समाधी अवस्था प्राप्त झाली तर निश्चित रूपाने मोक्ष प्राप्ती ही निश्चित आहे. जय गुरुदेव मित्रांनो. भाग 1 हा भाग 1. भाग 2 पुढील व्हिडिओमध्ये असेल, तरी संपूर्ण व्हिडिओ बघावा. जय गुरुदेव.